आले तू आकाशी। गरजवंत मराठ्यांचा लढा आज इथपर्यंत येऊन ठेपलाय। पण सरकारने 40 दिवसाची मुदत मागितली, 40 दिवसात पण काय नाही झालं। त्याच्यानंतर 2 महिन्याची मुदत मागितली, पण 2 महिन्यात पण नाही काय झालं। मग मराठ्यांना किती दिवस खेळवत ठेवायचं आणि किती दिवस थांबवायचं? तर मराठ्यांनी आता एक पाऊल उचलायचं ठरवलंय आणि आझाद मैदानावर येत्या 20 जानेवारीला होणार आहे मराठ्यांचा गरजवंत मराठ्यांचा लढा। म्हणजेच तिथं महामोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चासाठी बरेचसे लोक आता आपल्याला जाताना दिसत आहेत। तर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल किंवा अनेक प्रसार माध्यम असतील, याच्यावर आपण बघत असाल की एक व्हिडिओ बरेच ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात युद्धनीतीच्या वेळेस जसे मावळे आपलं सर्व हत्यारं वगैरे घेऊन जशी युद्ध करायला निघालेली असायची, ढाल असेल, तलवार असेल, भाला असेल, त्यांचे सगळं शस्त्रसाठा घेऊन जशी निघालेली दिसायची, तसंच आपला एक व्हिडिओ बघताना मिळतोय। एक मावळा, मराठ्यांचा गरजवंत लढ्यातील एक मावळा आपल्या बैलजोडीला बैलगाडी झुपून मुंबईकडे रवाना होताना दिसतोय। तर त्या बैलाच्या पण पाठीवर आपण बघू शकता की गरजवंत मराठ्यांचा लढा, एक मराठा लाख मराठा असं पण लिहिलेलं आहे, चित्र काढलेले आहेत। त्याचबरोबर त्या गाडीला मनोज जरांगे पाटलांचा जो फोटो लावलेला आहे, त्याचबरोबर भगवे झेंडे लावलेले आहेत आणि तो मावळा टोपी घालून भगव्या कलरची असा तो मुंबईकडे आपल्याला जाताना रवाना होतानाचा तो एक व्हिडिओ व्हायरल होताना त्या बैलांना वैरण वगैरे घेतले आहे। तो व्हिडिओ खूप बरेच दिवस झाला आपल्याला इंस्टाग्रामवर दिसतोय। पण हा गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता थांबणार नाही। कितीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरी हा थांबू शकत नाही, कारण की इतके दिवस मराठ्यांचा गरजवंत लढा हा इतके दिवस आता थांबणार नाही। आणि मुंबईत आल्यावर मुंबईला बघायला मिळेल की मराठ्यांचा गरजवंत लढा कसा आहे आणि काय आहे। तर हा सरकारला पण कळेल की इतके मराठी मुंबईवरती आल्यावर नेमकं काय होणार आहे आणि कसं काय होणार आहे। तर मित्रांनो, बरेच मराठी आता मुंबईकडे आपल्याला रवाना होताना दिसत आहेत 20 जानेवारीला आझाद मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी। पण खरंच या एका अनोखा वेगळ्या मावळा चाललाय जो बैलगाडी घेऊन, त्याच्या कार्यास खरंच सलाम की तो वेगळ्या पद्धतीनं चाललाय आणि त्याचं ती जाण्याचं नेमकं वेगळा असा मार्ग ठरलेला आहे की तो बैलगाडी स्वतःची घेऊन चाललाय। तर खरंच बघण्यासारखा तो व्हिडिओ आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ येतच राहतील। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा।